रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कसे आहात सर्व? तर आपण घरगुती पेढा बनवलाय. तर बघा किती छान पेढा झालाय घरच्या दुधापासून. 2 लिटर दुधापासून भरपूर असे म्हणावा असे पेढे होतात. तर एवढे महागाचे पेढे आणत बसण्यापेक्षा घरच्या घरी पेढे कसे तयार करायचे तर ते आज आपण बघणार आहोत. तर पेढे बघा किती छान झालेले आहेत, एकच नंबर. पेढे बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. तर पेढे एवढे छान झालेले आहेत आणि खूप टेस्टी पण आहेत. तर चला रेसिपी काय बनवायला घेऊया आणि पेढे बनवून घेऊया. इथे आपण 2 लिटर दूध घेतलेलं आहे आणि 2 लिटर पासून आपण बनवतोय पेढा. पेढा बनवण्यासाठी आपण आता चुलीवरच बनवणार आहे. तर चुलीवर एक पातेला बोट घेऊन ठेवून देऊया आणि दोन्ही पण दूध 2 लिटर दूध आपण उकळत घालून देऊया. तर चला दूध उकळत घालून देऊया. तर इथे बघा आपण दूध उकळायला ठेवलंय. पातेल्याला बोट घेतलं आणि मी चुलीवर दूध उकळत ठेवलेलं आहे. आता जसं जसं दूध उकळन तसं तसं आपल्याला दूध घट्ट होत जाईल तेव्हा आपण बघणार आहोत. तर चला चांगली उकळी घेऊया दुधाला. तर इथे बघा आपल्याला दूध पूर्णपणे आटलेलं आहे. आता आपण याच्यात थोडी थोडी करून साखर घालून घ्यायची. एकदम असं घट्ट झालेलं आहे. अजून त्याच्यात थोडस आहे तर आपण अजून आटून घ्यायचंय. त्याला थोडस मिल्क पावडर वापरायची. त्याच्यात साखर घालून देऊया आणि मिल्क पावडर घालून देऊया. दूध छान असं उकळलेलं आहे तर इथं आपण थोडीशी केसर घालून घेऊया. इथे आपण कलर थोडासा चेंज होण्यासाठी केसर वापरले. तसा पण कलर बदली झालेला होता कारण की चुलीवर दूध तापलं त्याच्यामुळे दुधाला एकदम असं कलर मस्त छान असं आलेला होता. तर इथे मी घरी बनवलेली मिल्क पावडर 1 कप घेते, ती आपण याच्यात घालून घ्यायची आहे. आणि 1 वाटी साखर घेतली, ती पण याच्यात घालून घ्यायची आहे. इथे मी 1 वाटी साखर घेतली, ती पण घालून घेते. आणि आता छान असं ढवळून घ्यायचे आपल्याला. तर बघा आता याच्यावर साखरेचं पाणी सुटणार आहे. परत आपल्याला हलवून साठन तसं तसं हलवून घ्यायचंय. पुन्हा पाणी होणार त्याच्या साखरेचं, त्याच्यामुळे थोडस अजून टाइम लागणार आता. आणि तसं जर समजा तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही लागत लागत साखर घालायची, म्हणजे मग एका वेळेस पाणी होत नाही, दमदमसी पाणी होतं. तर आता आपण हे छान असं हलवून घेऊया. तर इथे बघा पूर्णपणे आपल्याला दूध मस्तपैकी असं घट्ट झालेलं आहे. आता आपल्याला ते एका ताटात काढून घ्यायचंय. छान असं घट्ट झालेलं आहे. आपण ताटात काढून घेतोय बघा असं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि पांगून द्यायचं आपल्याला. हे असं पांगून घ्यायचंय नीट व्यवस्थित. आणि आता आपल्याला हे थंड होईस्तोवर असंच ठेवून द्यायचंय. कमीत कमी याला आपल्याला 1 रात्रभर असंच ठेवायचंय. आता इथे फॅन खाली थोडस थंड झालंय. आता आपण हे फ्रीज मध्ये ठेवून देऊया. तर इथे बघा आपण पेढ्याचं बॅटर काढून घेतलेलं आहे. 1 रात्रभर असंच ठेवलं होतं फ्रीज मध्ये. आणि इथं आपल्याला पेढ्याचं बॅटर आहे असं तयारी बघा. सुकून घेतलं मी आणि अशा प्रकारे झालेले आहे. आता हे आपल्याला मिक्सर मध्ये दळून घ्यायचंय. जसं हाताने रगडायला पण चालतं, असं इथून रगडून काढायचं, पण त्याला खूप वेळ लागतो म्हणून आपण मिक्सर मध्ये दळून घेतोय. तर मिक्सर मध्ये दळून घेऊया. मी इथे छोटस भांडं घेतलंय, त्याच्यात घालून घेऊया थोडं थोडं. इथे आपलं पेढ्याचं बॅटर तयार आहे बघा. आता 10 मिनिटं असंच ठेवून देऊया. 10 मिनिटांनंतर पेढे बनवायला घेऊया. इथं आपल्याला पेढ्याचं बॅटर एकदम तयार आहे. त्याच्यात आपण थोडस गावरान तूप घालून घ्यायचंय आणि परत एकदा असं छान असं मळून घ्यायचंय. हातानेच मळून घ्यायचं. एक 2 चमचे मी तेल घातले इथं. आता आपण ते छान असं मळून घ्यायचंय. इथे मी थोडीशी मिल्क पावडर घेतली, ती आपण थोडीशी घालून घेतो याच्यात. थोडस मला सैलसर वाटतं थोडस घट्ट होण्यासाठी. मिल्क पावडर मी घरीच बनवलेली आणि मिल्क पावडर याच्यावालीच असते, त्याच्यामुळे मिल्क पावडर. फायनली इथं आपल्याला पेढ्याचं बॅटर तयार आहे. तर मी पूर्ण खूप 10 मिनिटं मळलं तेव्हा असं. तर बघा किती छान गोळा झाला असं मस्त. आता आपण एक पेढा करायला घेऊया अशा साईजचं.
गोळा तोडून घ्यायचा आणि हातावर गोल करून घ्यायचा. तर दाबून असं थोडंसं मळून घ्यायचं. तर बघा किती छान पेढा झालाय बघा. आणि हाताला पण खूप छान तूप लागतंय. सगळं काही घरच्या दुधाचं आणि घरच्या तुपाचं असल्यामुळं पेढे खूप छान होतात. आणि खूप कष्टाने केलंय मी हे. मला हे बनवायला जवळजवळ 2 दिवस तरी लागले. दूध सुकवायला खूप वेळ लागला. तर सगळे आपल्याला अशी पेढे बनवून घ्यायचे. पेढे बघा किती छान बनतात. ते याच्यात काही खवा वगैरे काही नाहीये आणि खव्याशिवाय पेढा बनत नाही. आपण घरच्या दुधापासूनच पेढा बनवतोय. एवढंच की त्याला सुकून घ्यायला वेळ लागतो आणि सुकल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि परत एक दिवसभर ठेवून द्यायचं. तर अशा प्रकारे आपण सगळे पेढे बनवून घेऊया एकदा. तर इथे बघा आपल्याला पेढे तयार आहेत. किती छान झालेले आहेत. आणि काही साईज मोठी मोठी केली त्याच्यामुळं थोडंसं पटकन झाले आणि काही साईज एकदम बारीक केली त्याच्यामुळं खूप बारीक नाही केले, पण जरा थोडेसे मिडियमच धरले घरगुती म्हणून थोडेसे मोठे मोठे धरलेत. तर चला आपण एक पेढा फोडून बघूया आता. तर इथं सगळे अशा प्रकारे मस्तपैकी पेढे झालेले आहेत. तर आता आपण एक पेढा फोडून बघू. तर बघा आतून किती छान, एकच नंबर. वाव, खूप छान पेढे झालेत. तर आपण जर समजा हे एखाद्या मिठाईच्या डब्यात जर भरले तर कोणी म्हणणार पण नाही तुम्ही घरी बनवले म्हणून. असं वाटेल की विकतच आणले की काय, एवढे छान पेढे झालेले. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी पेढ्याची कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.